हं, आता अपन्याचे प्रकार त्यामध्ये 4 आहेत. एक आहे ऑब्स्ट्रक्शन, श्वासनलिका पूर्णतः बंद होणे. हं, सेंटर, श्वासनलिका ओपन आहे, पण तुम्ही ब्रीथ करत नाहीये. हं. तुमचा जो ब्रेन सिग्नल देतोय, बट यू एफर्ट घेऊन सुद्धा तुम्ही हे करत नाहीये. त्याला मिस म्हणतात. त्याला सेंटर स्लीप अपनिया म्हणतात. मिक्स अपनिया म्हणजे काय, की ऑब्स्ट्रक्शन्स आणि सेंटर ह्यांच्या दोघांचा मिळून जो अपनिया होतो, त्याला मिक्स अपनिया म्हणतात. आणि हो. एक सर्वात वेगळा म्हणजे त्याला अपनियामध्ये न पकडता बाजूला काढलाय हायपो अपनिया. इज अ पार्शियल अपनिया. बरं. 30% बंद आहे, 60% 70% ओपन आहे. 40% ओपन आहे, 60% बंद आहे. तर ह्याला हायपोअपनिया म्हणतात. हा थोडासा बंद, थोडासा चालू असतो. तर हायपोअपनिया हा सगळ्या लोकांना असतो. हं, हं. पण इट्स डिपेंड की कधी होतो. हायपोअपनिया मोस्टली जेव्हा तुम्ही सुपाईन झोपता, सुपाईन म्हणजे पाठीवर झोपता, हं. तेव्हा जास्ती घोरता तुम्ही. बरं. तर ते घोरल्यामुळे काय होतं, की हार्ट रेटवरती लोड येतो. ऑक्सिजन आतमध्ये जातं आणि CO2 आतमध्येच राहतो. जेवढा पाहिजे तेवढा बाहेर पडत नाही. हं. आमचा रेशो कसा आहे 1:2 आहे. आतमध्ये घेतलं, सोडायला 2 सेकंद लागतात. घेताना आपण एफर्ट करतो, पण सोडायला 2 सेकंद. बट तुमचं ते एक्झॅलेशन जर प्रॉपर होत नाहीये, हं. तर तेव्हा काय होणार आहे, की तुमच्या हार्ट रेट व्हेरिएबिलिटीवरती फरक पडतो. ओके. CO2 जसं-जसं जमा होतो त्यामुळे डे टाईम स्लीपीनेस, डोकं दुखणं, माउथ ड्रायनेस, फटिगनेस, कॉन्सन्ट्रेशन वीक, ब्लड प्रेशर हाय होणं, हे सगळे सिम्प्टम चालू होऊन जातात. ही एक सायकल आहे. झोप नीट नाही म्हणजे सगळे प्रॉब्लेम हळू-हळू क्रिएट व्हायला सुरुवात